दुर्गा ग्राउंड क्षेत्र में अवैध रेत तस्करों और सड़क पर बिना लाइसेंस रेत के कारोबार को रोकने तथा दुर्गा मैदान क्षेत्र में अतिक्रमण की जांच कर उसे हटाने के लिए आवेदन देने के बावजूद शासन प्रशासन और जनप्रतिनिधि उदासीन रहने का आरोप प्रेस वार्ता में नागरिकों ने लगाया है। पिछले कई वर्षों से दुर्गा ग्राउंड क्षेत्र में कई सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमों तथा क्षेत्र के बच्चों के खेलने के लिए एक बड़ा मैदान उपलब्ध था, लेकिन रेत माफिया द्वारा रेत अवैध कारोबार तथा दुकानदारों द्वारा अवैध अतिक्रमण कर लिया गया। नगर परिषद के निर्माण विभाग के कर्मचारी कैलाश चौहान ने यहां इमारत अवैध कागजातों को एकत्रित करके दस्तावेज तैयार करके बनाई गई, इससे समस्याएं पैदा हो गई हैं। इस संबंध में क्षेत्र के नागरिकों ने प्रेस वार्ता में आरोप लगाया कि शिकायत के बावजूद जनप्रतिनिधि शासन प्रशासन संज्ञान नहीं ले रहे हैं और अनदेखी की जा रही है। नागरिकों ने प्रेस वार्ता में चेतावनी दी कि यदि इस ओर ध्यान नहीं दिया गया तो वे कुछ दिनों में बड़े पैमाने पर विरोध प्रदर्शन किया जाएगा और आमरण अनशन किया जाएगा। इस दौरान नागरिकों ने रेत माफियाओं को समझाने की कोशिश करते हुए कहा कि शुभम चौहान रेत माफिया और उसके कामगार नागरिकों पर हमला करते हैं। हिंगणघाट पुलिस स्टेशन में भी शिकायत दर्ज कराई गई, लेकिन उसे नजरअंदाज किया गया। काय नाव? माझे नाव रंजन कुमार आहे। मी महावीरवाड दुर्गा ग्राउंडमध्ये राहतो। माझ्या वार्डामध्ये माझ्या जे दुर्गा ग्राउंड आहे ते दुर्गा ग्राउंडमध्ये भव्य सर्वात जास्त अतिक्रमण झालेलं आहे। ते अतिक्रमण 1995-96 पासून जे अतिक्रमण झालेलं आहे ते वाढतच राहून राहिलेलं आहे। ते आज इथपर्यंत वाढलेलं आहे की जे ग्राउंड होतं ते ग्राउंड सारखं तेवाले ग्राउंड राहिलेलं नाही। ते आज ग्राउंड पूर्ण एक गल्ली बनल्यासारखं झालेलं आहे। त्यानंतर नाही का इथे रेती तस्करांचे सर्वात जास्त व्यवसाय चालून राहिलेले आहे। त्या कारणाने रात्री बेरात्री रेती तस्करी करताना यांच्यावाला ट्रॅक्टरचा भरपूरसा असा कर्कश आवाज येते। इवन की पहाटेला पण लोकांच्या झोपा होत नाही की रात्री पण झोपा होत नाही। त्या कारणाने लोकांना भरपूर त्रास आहे। सोबतच ग्राउंडमध्ये नाही की वाहतूक ही भरपूरशी वाढलेली आहे आणि पार्किंगसाठी पण नाही का भरपूरसे लोक ग्राउंडचा यूज करून राहिलेले आहेत। त्या कारणाने लहान मुलांना खेळण्याकरिता या चहलबहल करताना यासाठी काहीही पर्याय राहिलेला नाही। सोबतच ग्राउंडमध्ये नाही का सांडपाण्याची व्यवस्था बिलकुल नाही आहे। त्या कारणाने सांडपाणी बिलकुल ग्राउंडमध्ये नाही का भरपूरसं साचून राहून राहिलं। त्यामुळे मच्छराचा, मलेरिया, डेंग्यूचा असा त्रास होऊन राहिलेला आहे। इवन की मुतारीसुद्धा पण नसल्या कारणाने ह्या ठिकाणी बाहेरचे लोक येऊन या ठिकाणी लघवी करता उभे राहून जातात। इथे ग्राउंडमध्ये नाही का कसं आहे की पूर्व दिशेने सर्वांचे घरं आहे आणि तेवाले लघवी करण्यासाठी नाही का त्या दिशेने समोरच्या साईडने उभे राहते। तर ग्राउंडमध्ये सर्व लेडीज राहते, त्यांना घराच्या बाहेर निघताना एक लाज येऊन राहिली। ह्या पूर्ण आमच्या अतिक्रमणापासून तर आजारापर्यंतच्या ह्या सर्व आमच्या पूर्ण समस्या आहे। ह्या समस्या आम्ही पत्रकार परिषद घेऊन समोर मांडलेल्या आहे। जर ह्याद्वारे अगर आमच्यावाला नाही काही आम्हाला याच्यावाला काही समाधान नाही मिळणार तर आम्हाला या पुढील भूमिका घ्यावा लागेल। ती पुढील भूमिका म्हणजे की मोठं आंदोलन करावं लागेल या उपोषण करावं लागेल। त्यासाठी आम्ही लोक तयार आहोत। NBC न्यूज़ के लिए हिंगणघाट से रवि की रिपोर्ट।